मित्रांनो, ऑपरेशन फ्लड माहिती आहे कशाशी संदर्भित आहे? हाच प्रश्न आयोगाने गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, ऑपरेशन फ्लड ही योजना टिंबटिंबशी संबंधित आहे. ती पुराशी आहे, दुधाशी आहे, कुक्कुटपालनाशी आहे की यापैकी नाही? आता बऱ्याच वेळा असं वाटतं की फ्लड आलाय म्हणजे पूर असू शकतो का? तर नाही. ऑपरेशन फ्लड ही योजना दूध या आपल्या जीवनावश्यक वस्तूशी संबंधित आहे. याची सुरुवात ही 1970 मध्ये करण्यात आली, ज्याला ऑपरेशन फ्लड असं नाव देण्यात आलेलं आहे. ऑपरेशन फ्लड म्हणजेच धवल क्रांती असंही याला मराठीमध्ये म्हटलं जातं. धवल क्रांती. या क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ओळखलं जातं. या क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ओळखलं जातं. मग अशाच आणखीन क्रांत्या आपण पाहूया आणि त्यांचे जनक किंवा संबंधित असणारी व्यक्ती. सर्वात पहिला असेल ती म्हणजे हरित क्रांती. हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने गहू आणि तांदूळ या पिकांचा संबंध येतो. आणि याच्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती आहेत ते म्हणजे डॉक्टर MS स्वामीनाथन. त्यानंतर आहे नील क्रांती. नील क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे आणि याच्याशी संबंधित आहेत डॉक्टर अरुण कृष्णन. त्यानंतर पीत किंवा पिवळी क्रांती ही क्रांती तेलबियाचे उत्पादनाशी संबंधित आहे आणि याच्याशी संबंधित व्यक्ती असतील ते म्हणजे सॅम पित्रोदा. त्यानंतर असेल रजत क्रांती, जी अंडी आणि कुक्कुटपालन या व्यवसायाशी संबंधित आहे. याची प्रेरणा जी आहे ती इंदिरा गांधी यांच्याकडून घेण्यात आलेली आहे. त्यानंतर येते सुवर्ण क्रांती. सुवर्ण क्रांती ही फल उत्पादन, मध आणि बागायती शेती जी आहे याच्याशी संबंधित आहे आणि याच्याशी संबंधित व्यक्ती असतील निरपक तुतेज. त्यानंतर येते गुलाबी क्रांती. ही क्रांती कांदा उत्पादन, कोळंबी उत्पादन आणि औषधे यांच्याशी संबंधित आहे आणि याच्याशी संबंधित व्यक्ती असतील दुर्गेश पटेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील हे पाठवून द्या पुढे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.